काय दुखायला लागलं पण नेमकं? नितीश दादा मला बोलायचं नाही का तुला सांग खरंच? अरे तर ताई थांबा आता 2 मिनटं आपण ऐकून तर घेऊ. काय झालं नितीश दादाला? कोणी जर बोलले राग येईल भाऊला. कोणी जर वाईट बोलले जर राग येईल भाऊला. ते तर आहे, तर राग तर येतोय हो लालसिंग दादा. पण कसं आहे आता सगळे आपल्या हाताची पाची पण बोटं सारखे नाही असे ना, सगळ्याचे विचार सारखे नाहीत असे ना. त्याच्यामुळं आपल्याला पण काही गोष्टी समजून घ्याव्या लागत असतात. आतापर्यंत कोणी वाईट बोलायचंच नाही आणि जर बोललं तर तो डायरेक्ट ब्लॉक होतोय. मग नितेश दादा पुढची कमेंट करा. मी खुश झाले तू आला म्हणून आणि तू तसं म्हणतो. चल ताई बाय. नाही हो ताई थांबा थोडा वेळ. मी आलो की सर्वांना झोप लागते लगेच म्हणून बाय सर्वांना. आणि स्पेशल रिता भटकर है सबसे हटकर एलर्जी है मेरी. नितीश दादा ऑपरेशन कशाचं आहे पण? कशाचा प्रॉब्लेम झाला नितीश दादा? आहे ऑपरेशन. काय करणार ऐकून माझं दुःख मलाच माहिती. अरे तुम्ही सांगसान तर आम्हाला. तुम्हाला एक फोन लावू द्या, पण मला टाईम नाही भेटत. लाईन वाटलं असतं तरी नाही ते तुम्हाला एक कॉल करीन तुमच्यासाठी स्पेशल. तुमचा नंबर आहे ना माझ्याकडे. काय झालं तर सांगिना पण नाही तुम्ही. पण माझ्या लक्षात राहिलं पाहिजे असं मी विसरून जाते. मी पण खरंच खुश झाले बरं का. आणि तिचा झाले दिवसानं आले तुम्ही लाईव्हला. 10 जण असतात शिशीवर. मला पाहून लोकांना रुसताना पाहिले आणि पहिल्यांदा कोणाला हसताना पाहिले आहे. रुसताना हसताना. पहिल्यांदा जाऊ द्या. नितीश दादा काय झालं ते तर सांगा. वर 7-8 जण बसले बापा. कोण कोण आहे वरी लाईव्ह वरती? खाली या सर्वांनी प्लीज. कलियुग आहे माणूस सांगतो तुम्हाला. ते तर बरोबर आहे हो लालसिंग दादा. प्रॉब्लेम नाही सांगू शकत लाईव्हला. बरं चालते जाऊ द्या. नितीश दादा काळजी घ्या फक्त स्वतःची. उद्या वाटलंच तर फोन करेन तुम्हाला एक मी. जाऊ दे ताई तो मला कधीच समजून नाही घेत. मला बहीण मानतो आणि माझ्यावरच रागावतो. तुमचं लय दिवसाचं चाललंय दोघायचं पण. बाबू हाय. कलियुग तर खराब आहे हो लालसिंग दादा. पण काय करता, कलियुग आपल्याला जगू देत नाही, मरू देत नाही. असं कलियुग आहे आजकालचं. खरं आहे का नाही? कलियुगानुसार जर चालायचं म्हणलं तर ते जगू देणार नाही, मरू पण देणार नाही. तुम्ही सांगता ते बरोबर आहे मला.